इथं टॅटू निघतोय आता. अरे ते याच्यावर करायला पाहिजे होतं, याच्यावरती. ओके, बघू शकता टॅटू त्या ठिकाणी याच्यावरती अशा पद्धतीने आहे का? कुठे आहे का? नाही, काळ्यावर केला करू शकतो. ही आपली कलाकृती आहे रोहितची. बघू शकता. आता परत आनंदच्या ह्याच्यावरती बघू शकता तुम्ही. आता त्याला आनंदला मारायचा पण त्यांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. हान जोरात असं. ओके. अरे देखो, बघू शकता तुम्ही टॅटू या ठिकाणी. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. बसत रे, बसत नाही बस. आता करून बघू. आता नवीन ट्रायल आहे ओंकारची. परत लांबून करीत कर कुठेतरी. आता शर्ट वरती बघूयात आपण ट्रायल येते का. हान जोरात. ओके, नाईस. बघू शकता डिझाईनच वाटते. डिझाईन झालेली आहे. हे मस्त आलं. अशा पद्धतीने नवीन कलाकृती आहे. बघू शकता तुम्ही. महेशच्या इथं ते यांनीच लावलं. आणि आता बघू शकता तुम्ही हात या ठिकाणी असा आहे. तो हा फायदा आहे ज्यावेळेस तुम्ही निसर्गामध्ये येता. बाकीच्या गोष्टी आपण या ठिकाणी विसरून नवीन गोष्टी तास एन्जॉयमेंट करत राहतो. एक राहिलंय ना. अरे एक राहिलंय ना. असं काय पाचवा आहे ना. एक आपण म्हणू शकतो त्याला की चेस्टवर इथे चेस्ट थोडी अशी बाहेर काढ. जिम चालू आहे. जिम चालू आहे माझी. घरात नको हाणू तिथं. हार्ट असतं माझं. मारायलाच पाहिजे. आता कोणते करायला लागेल. मार थोडं. नाही काय नाही. हा घरात हाणू नको. छाती थोडी. आला बघू शकता इथं आलेलं आहे. हार्ट माझं जाता जाता वाचलंय. तो जिम चालू आहे म्हणून हार्ट स्ट्रॉंग झालंय. तो असा फायदा आहे. काय म्हणला तू? पाठीमागे काय केलं भरपूर आहे. बघू शकता. तो या वनस्पतीचं नाव काय आहे? याचं नाव काय? गुगलवर टाक. त्याची वेणी मिळते. फोटो काढ आणि गुगलला टाक. त्याची वेणी. ओके. तो अशा पद्धतीने आहे. बघू शकता इथं पण टॅटू होऊ शकतो. हा बोला. आणि या ठिकाणी मोठावाला आणू तो आणवरून त्याला. त्याचा हात तसाच राहू दे. मोठा केवढा मोठा आहे. पूर्ण फायदा घेतोय मला हाणायचा. एक नंबर आलाय. परत दाखवतो तुम्हाला इकडून. हा एक नंबर आलाय. माझा एक नंबर आलाय. आनंदचा थोडा ब्लर आलाय बट माझा या ठिकाणी असा आलाय. बघू शकता. छान मोठं घेऊन येतो. पाठीवरच मारू. छान छान छान. नॅचरल प्रिंटेड जॅकेट आमच्याकडे भेटतील. बघू शकता तुम्ही. ते अशा पद्धतीने आहे. बघू शकता तुम्ही. आम्ही जॅकेटवरती पण प्रिंट केलेलं आहे. सो रोहितची आयडिया. रोहितला खेकडा पकडता येतो. असं कलाकृती करता येतात. नाही तेच ना, म्हणजे असं या ठिकाणी भटकलं पाहिजे. या गोष्टी कुठेतरी आपल्या मनाला थोडासा आनंद देऊन जातात. येस. सो रोहितला अजून पण खूप साऱ्या गोष्टी माहिती आहेत. आता रोहित आपल्याला सांगेल. एक आता पुढे जसं जसं जाऊ तसं तो एक कलाकृती दाखवत जाईल. आनंद बघू शकता. रोहित गाडी बघ. दिस इज द इसिझू. ही इसिझू. हा बोल. फुलं आहे. ही सोनकीची फुलं आहे. सोनकी. ओके. ही सीजनल आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्येच ही फ्लावर्स. ओके, म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्येच येतात. विच फ्लावर? सोनकी. ओके. बघू शकता. सो मला पण गोष्टी माहित नव्हत्या. रोहितने सांगितल्या. आता दुसरी जी फ्लावर आहे आपली बघू शकता. ही वाली फ्लावर. हा ही फ्लावर. ही जी गुलाबी फुलं आहेत त्याला टेरडा म्हणतात. टेरडा. ओके. इंग्लिश मध्ये बाल्झम. ओके. ही आपण गौरी गणपतीमध्ये यूज करतो मोस्टली. गौऱ्यांच्या वेळेस गौऱ्यांचा यांना मान असतो. ओके. सो भरपूर साऱ्या वनस्पती आहेत. सीजनल फ्लावर्स याला 12 महिने फुलं नसतात. फक्त या ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे गणपतीच्या काळात, नवरात्रीच्या काळात फुलं येतात. बरोबर. खूप छान. अप्रतिम. आणि असं वातावरण आहे.
फायनली या ठिकाणी आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटवरती आलेलो आहे. हे लोक आपल्या इकडे थांबलेले आहेत, मागं आमच्या गाड्या लावलेल्या आहेत आणि तुम्हाला आता माझ्या बॅक साईडचा व्ह्यू दाखवतो. बघा तुम्ही एकदा. तर हा आहे व्ह्यू माझ्या मागचा. पूर्णपणे पाणी आहे, बघू शकता. पूर्ण एकांत आहे इथं. ओनली आम्हीच आहे आणि 3-4 लोक आहेत बाकीचे अजून ते पलीकडे. बट अशा पद्धतीने हे वातावरण आहे, खूप छान आहे आणि मनाला प्रसन्न ठेवणारं वातावरण आहे. हा पूर्ण बॅक वॉटर आहे. आता ते प्रॉपर त्याचे डिटेल्स टाकतो मी डिस्क्रिप्शन मध्ये. बट एकंदरीत खूप छान आहे. म्हणजे पूर्ण जे आपण म्हणतो आता ॲक्च्युली पठारामध्ये पण बघा, कास पठार आहे आपलं, रायरेश्वरचं पठार आहे. म्हणजे हे काइंड ऑफ पठारच आहे, बट असं थोडंसं म्हणजे ओपनली आहे, ओपन आहे. तर बघू शकता याच्या आतमध्ये असे होल आहेत बघा. म्हणजे ते तर होल त्याच्यामध्ये काहीतरी बघू शकता तुम्ही असं. तर हे पूर्ण असं ओपन पठार आहे. सो गाईज फायनली आता या ठिकाणी किती एक्सप्लोर केलं ना तरी असं वाटतंय की अजून इथनं नको जायला. आता आम्ही एक आमचा फोटो काढतोय. बघू शकता मागं आमच्या गाड्या लागलेल्या आहेत आणि मागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. सगळेजण रेडी झालेले आहेत. आम्ही सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत. 2 शाईन, 1 ॲक्टिवा, तिन्ही होंडाचं इंजिन आहे आणि त्यांची रिलायबिलिटी कशी आहे ते पण आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर बघूयात आता आपण फोटो कसा येतोय. पण वातावरण तर एक नंबर आहे, बघू शकता तुम्ही. हे माझ्या बॅक साईडचं असं आणि पलीकडं इकडं सगळे वॉटरफॉल आहेत. त्या वॉटरफॉलचं जे पाणी आहे ते या ठिकाणी इकडे येतं आहे या साईडला. सो असं आहे. आपण रोहितला विचारू ॲक्टिवाचा एक्सपिरियन्स कसा होता. भारी होता. पहिल्यांदाच म्हणजे मी ॲक्टिवा एवढा लांब आणले, तर इट्स अ गुड एक्सपिरियन्स. नाईस. तो आमच्या तर शाईन होत्या दोन्ही पण, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि आता ओंकारला विचारूयात वातावरण कसं वाटलं ते. ठीक आहे चलेगा, हम रुकते हैं. हाय गाईज, वातावरण तुम्ही बघू शकता. एकदम सुंदर, एकदम ओपन म्हणजे स्पेस दिसतंय. सगळं एकदम शांतता इथं आणि पावसामुळं सगळे फुलं वगैरे सगळे बघू शकता. एकदम पिवळे फुलं वगैरे, गुलाबी, सगळे रंगीबेरंगी फुलं इथं. एकदम नेचर दिसत आहे. पक्षी वगैरे सगळे उडताना तुम्हाला दिसतील व्हिडिओमध्ये. तर एकंदरीत खूपच म्हणजे एकदम मनाला असं मनमोहक करणारं नैसर्गिक वातावरण आहे. जेव्हा हा संपेल तिथून 2 शब्द तुमचे. हॅलो भाई, गुड एक्सपिरियन्स. आज काहीतरी नवीन एक्सप्लोर केलं. खूप साऱ्या नवीन वॉटरफॉल्स, खूप साऱ्या नवीन जागा, प्लेस. इट्स अ एन्जॉयबल ट्रिप. सगळ्या स्पॉट्सपेक्षा हाच स्पॉट जरा चांगला आहे. म्हणजे वाईड ओपन आहे. ऊन पण बघू शकतात तिकडं, ऊन किती भारी पडतो आहे आणि उन्हामुळे म्हणजे ऑलमोस्ट पुरं व्ह्यू खिलून आलेलं आहे. काय म्हणतात त्याला, ब्राईट झालेलं आहे एक पॉईंटने असं म्हणू शकतो. आणि आम्ही इथं बसून लंच पण केला. बाकी तर बघायला गेलं तर चांगला व्ह्यू आहे इथं. ह्या ट्रिपचा सर्वात बेस्ट, सगळ्यात बेस्ट पॉईंट आहे ह्या ट्रिपमधला. बघू शकता इकडे हे जे आहेत ना, हे खेकड्याची बिळं आहेत. खूप बिळं आहेत, बघू शकता. हे मला माहीत नव्हतं, रोहितने सांगितलं. रोहित, त्याच्यामधनं साप नाही ना बाहेर येणार. बघू शकता तुम्ही. याचं डायरेक्ट कनेक्शन खाली पाण्यासोबत असतं का? हे जे असे चॅनल्स असतात प्रत्येक कनेक्टेड. ओके. हे जे असतात ना मध्ये 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 मध्ये, हां हां. दे आर लाईक चॅनल्स, दे कॅन गो एनीवेअर. अच्छा, मग इफ यू एंटर फ्रॉम वन होल यू विल गेट आउट फ्रॉम द अनदर होल. Or you can directly go from the water also. Okay, see, means every hole among all of these is connected to that water source. कशी आहे माझी इंग्लिश? अशीच आहे. बट ॲक्च्युली दिस होल इज थोडा भीती वाटते याची, त्याच्यामुळं नको जास्त रिस्क घ्यायला. बघू शकता पुढं असं या ठिकाणी पाणी आहे. हे लोक तरी आत्ता आले. फायनली आपण आपला पॉईंट कव्हर करून ना, एका आजोबांनी आम्हाला पॉईंट सजेस्ट केला होता. तो पॉईंट कोणता आहे तो दाखवतो. इकडनं पलीकडे ॲक्च्युली कर्जत तालुका लागतो. जर माझ्या बॅक साईडला तुम्ही बघितलं ना तर हवाला, तर इथं पलीकडे असा व्ह्यू आहे आणि कोकणातलं म्हणजे ॲक्च्युअल कोकण लागतं असं ते बोलले.
म्हणजे कोकणी वातावरण जे म्हणू शकतो आपण. नाही कर्जत लागतं. सॉरी कोकण नाही, कर्जत लागतो. कर्जत तालुका. आत्ता करंटली आपण मावळ तालुक्यामध्ये होतो. सो माझ्या बॅक साईडला बघू शकता तुम्ही असा व्ह्यू आहे छानपणे. आमचे सगळे फोटोग्राफर या ठिकाणी विधी आहेत, बघू शकता तुम्ही. हे डायरेक्टर आहेत आणि ते जो मूवी शूट करतो त्याला काय म्हणतात? कॅमेरामन नाही रे, काय रे? नाही रे, काहीतरी प्रोड्युसर तर इन्व्हेस्टर असतो ना. डायरेक्टरच असतो. अच्छा ठीक आहे, डायरेक्टर असोसिएट डायरेक्टर म्हणता येईल त्याला. तर ते लोक ते शूटिंग चालू आहे. ट्रेनी डायरेक्टर, एक्सप्रेम डायरेक्टरच्या कॉन्ट्रॅक्च्युअल बरोबर. सो त्यांचा बोनस तुम्ही त्यांना देऊन द्या पटकन लवकर. सो अशा पद्धतीने व्ह्यू आहे. आता जरा मी शूट घेतो तर आमच्या बाईक्स आम्ही इकडे पार्क केलेले आहेत छानपणे. आणि इकडे जे आहेत ते हा व्ह्यू आहे. सो लेटेस्ट अपडेट अशी आहे की हा जो पॉईंट मी तुम्हाला दाखवला आहे तोच खंडी पॉईंट आहे. सो आता इथं वॉटरफॉल वगैरे खूप कमी आहेत बिकॉज पाणी या ठिकाणी कमी झालेलं आहे. म्हणजे पाऊसच कमी नाही. आज दिवसभर पण आम्हाला पाऊस नाही लागलेला. बट पीसफुल इन्व्हायरमेंट आहे आणि ज्याच्याने आपल्या मनाला जी आहे ती शांतता या ठिकाणी भेटून जाते. सो ओंकार कसा वाटला खंडी पॉईंट? सगळ्यात भारी. आम्ही या ट्रिपला आल्यानंतर याच्यातला सगळ्यात भारी पॉईंट हा आहे. असं तू एका आधी मागच्या पॉईंटला म्हणलेला. हा, हे तीनदा मी म्हणलं या आमच्या आजच्या जर्नीमध्ये. पण खरं सांगू जिथं पण गेलं ना सगळेच पॉईंट असं वाटतं की याच्यापेक्षा भारी कुठला पॉईंट नाही. येस. आणि तुला असं वाटतंय का आपण आता पुण्यामध्येच आहे? आपला जिल्हा अजून पण पुणेच आहे. नाही असं वाटतं मी सोडला नाही, पुणे जिल्ह्यातच आहे. पण असं वाटतंय की दुसरं पुन्हा सोडून दुसरीकडेच कुठेतरी कोकणात आलं असं वाटतंय. येस येस. कारण की खाली पूर्ण बघू शकता कर्जत तालुका लागतोय आणि हे पूर्ण जे वातावरण म्हणजे नक्कीच या ठिकाणी खूप छानसं आहे. एवढंच बोलेल. आता पुढचा जो पॉईंट येईल तो पण आमचा सगळ्यात भारी पॉईंट असेल. या ठिकाणी आता मॅगी खाता आहेत सगळे. बट मी खात नाही. अनहेल्दी गोष्ट मी खात नाही. मॅगी इज अनहेल्दी. सो ते लोक खातात, मी नाही खाणार. चालू ना त्यामुळे नाही, व्हिडिओ पण झाल्यावर मी खातो, व्हिडिओ मध्ये नाही खाणार. स्वतः चहा पण येईल आपला. चहा पितो जरा. फायनली आता आमचा चहा वगैरे सगळे घेऊन झालेले आहे, मॅगी वगैरे खाऊन झालेले आहे. आता आम्ही डायरेक्टली निघतोय आणि निघून आम्ही आता भेटू, बघू पुढच्या पॉईंटला, नाहीतर मग घरी. नेक्स्ट पॉईंट आमचा असेल घरचा. आता सो आपली ॲक्टिवा काढलेली आहे, एस पी पण रेडी आहे आणि आपली शाईन पण रेडी आहे.